नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण शिकणार आहोत क्लास 8 चॅप्टर 10 डिव्हिजन ऑफ पॉलिमर्स. तर बघा, आपण मागच्या वर्षी काय शिकलो होतो ते आपण थोडं रिकॉल करूया. तर मागच्या वर्षी आपण शिकलो होतो बेजिक राशी म्हणजेच काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर बघा, हे काय आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर बघा, मागील इयत्तेमध्ये आपण काय शिकलो होतो, बेजिक राशी आणि त्यावरील क्रिया. आपण याचा अभ्यास केला. तर बेजिक राशी म्हणजे काय असतात हे बघा. अल्जेब्रिक एक्सप्रेशन 3x + 2y 5m² - 3m. ठीक आहे, हे झालं बेजिक राशी म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर याच्यामधील काय आहे, व्हेरिएबल्स कोणते आहेत. तर जसं आता इथं x आहे व्हेरिएबल, इथं y आहे, इथं काय आहे m आहे. ठीक आहे, हे काय आहेत, व्हेरिएशन आहेत, व्हेरिएबल आहेत. हे म्हणजेच याला काय म्हणतात, मराठीमध्ये चले म्हणतात. आणि नंबर्स मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल्स. आता हे नंबर म्हणजे आता हे 3 आहे, 2 आहे, तर हे काय झाले, कोएफिशियंट झाले. ठीक आहे, हे जे दिलंय तिथं हे कोएफिशियंट झाले. 5 झाला कोएफिशियंट. ठीक आहे, आता इथं बघा, इथं काय एक एक्झाम्पल दिला अजून 7x². तर 7 इज द कोएफिशियंट ऑफ कोएफिशियंट and x is the variable. तर हा 7 काय झाला, इथला कोएफिशियंट झाला म्हणजे सहगुणक झाला, आणि x काय झाला, तर व्हेरिएबल झाला. तर आता आपण पुढे बघूया अजून. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो होतो. पुढे काय आहे, तर बघा, आपण ह्या पाठामध्ये काय करणार आहोत, तर बहुपदीची ओळख करणार आहोत. ह्या चॅप्टरचं नावच आहे बहुपदींचं भागाकार. तर आपण इथं बहुपदीची ओळख करणार आहोत. तर बहुपदी म्हणजे काय असते, तर बघा, बहुपदीमध्ये काय असते, एका चलातील ज्या बेजिक राशीमध्ये प्रत्येक पदाचा घातांक ही पूर्ण संख्या असते. त्याचा घातांक काय असते, पूर्ण संख्या असते. तर याचा घातांक बघा, हा याला घातांक नाही म्हणजे काय, 1 आहे. ठीक आहे, इथं 1 आहे. तर काय असते, घातांक काय असते, पूर्ण संख्या असते. म्हणजे त्याचा इंडेक्स काय असते, होल नंबर असते. ठीक आहे, इंडेक्स असते होल नंबर, त्याला काय म्हणतात, बहुपदी म्हणतात. आता बघा, इथं याला पॉवर किती आहे, -2, म्हणजे याचा इंडेक्स आहे -2. तर ही काय, ही बहुपदी होणार नाही. ठीक आहे, ही बहुपदी होणार नाही, आणि ही बहुपदी होईल, कारण याचा बघा होल नंबर. तर होल नंबर म्हणजे काय, पूर्ण संख्या कुठपासून असतात, 0 1 2 3 4, त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर्स नसतात. तर ह्या बेजिक राशीमध्ये हे बघा, आता तर ह्यामध्ये हे बघा, काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ठीक आहे, काय असते, अल्जेब्रिक एक्सप्रेशन असते, आणि त्याचा घातांक काय असते, तर पूर्ण संख्या असते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, घातांक काय असते, पूर्ण संख्या असते. तर आता बघा, बहुपदी ज्या विशिष्ट बेजिक राशीच असतात, ह्या बहुपदी काय असतात, ह्या विशिष्ट बेजिक राशीच असतात. ठीक आहे, बेजिक राशी म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आपण आता बघितलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन कसे होते. तर ह्या आपण काय असतात, बेजिक राशीच असतात. म्हणून ह्याच्यावरील क्रिया जसे बेजिक राशीवर क्रिया होते, म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरती होते, अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरती जी क्रिया होते, तशीच बहुपदींवर पण होते. म्हणजे बहुपदी म्हणजेच काय, पॉलिनॉमियल, याच्यावर पण सेम याच्यासारखीच क्रिया होते. ठीक आहे, पण एखादा एक्झाम्पल बघूया. बघा, आता इथं काय आहे, हे 4x - 5. ठीक आहे, मायनस. ठीक आहे, एक एक्झाम्पल, हा बुक मधलाच एक्झाम्पल आहे. 3x² - 7x + 8. ठीक आहे,
तर हे घेतलं आपण. तर बघा याला काय अल्जेब्रिक एक्सप्रेशन जसे सॉल्व्ह करतो तसेच हे पण सॉल्व्ह करायची असते बहुपदी पण. ठीक आहे. तर आता हे दिलेलं आहे 4x - 5 मायनस म्हणजे यांची काय आहे दोघांची काय दिली आहे वजाबाकी दिली आहे. तर आपण याची वजाबाकी ही सॉल्व्ह करूया. तर बघा काय होईल 4x मायनस काय हे 5 मायनस आता हा 3x स्क्वेअर झाला. हा मायनस बाहेर असल्यामुळे मायनस मायनस काय झाले इथं प्लस झाले. प्लस 7x आणि हा प्लस मायनस मायनस 8. ठीक आहे. तर आता बघा हे 4x आणि हे 7x आपण हे जवळ जवळ घेऊया. हा काय -3x स्क्वेअर आता हा -5 आणि हा -8 -5 आणि हा -8 झाला. तर इकडे बघा इथे काय झालं 7 आणि 4 काय झाले 11 झाले. ठीक आहे. तर हे झालंय 11x मायनस हे 3x स्क्वेअर. ठीक आहे. 8 5 किती झाले हे मायनस मायनस आहे तर यांची बेरीज होईल. पण चिन्ह कशाचं राहील मायनसचं राहील. ठीक आहे. 8 5 किती झाले हे 13. तर बघा आता हे 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर प्लस 11x मायनस हे किती झाले 13 झाले. ठीक आहे. आपण ते स्वरूप पदे काय आणले एकत्र आणले. ठीक आहे. तर हे जसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन सॉल्व्ह करत होतो तसंच हे सॉल्व्ह करावं लागते बहुपदी. तर आपण पुढे बघूया डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ठीक आहे. म्हणजे बहुपदीची कोटी कशाला म्हणतात. तर बघा काय म्हणते दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला. ठीक आहे. सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची काय म्हणतात कोटी म्हणतात. म्हणजेच काय याची डिग्री. ठीक आहे. हायेस्ट इंडेक्स ज्याचा असेल तर आता बघा आता हा आपल्याला एक एक्सप्रेशन दिला आहे 3x raised to power 4 plus 5x square plus 1. याला कसं वाचतात 3x चा चौथा घात अधिक 5x स्क्वेअर. आपण याला दोन घात आहेत आपण याला वर्ग म्हणतो. ठीक आहे. अधिक 1 3x चा चौथा घात अधिक 5x वर्ग अधिक 1. तर याच्यामधला सगळ्यात मोठा घातांक कुठला आहे तर हा 4 आहे. सर्वात मोठा घातांक 4 म्हणून याची काय कोटी किती होईल याची कोटी होईल 4 म्हणजे काय मोठा घातांक. ठीक आहे. मोठ्या घातांकाला काय म्हणतात त्या बहुपदीची कोटी म्हणतात. आता दुसरा एक्झाम्पल बघा 10y घन. ठीक आहे. अधिक 2y म्हणजे 10y क्यूब प्लस 2y. तर बघा आता याच्यात हायेस्ट पॉवर कुठला आहे तर हे y क्यूब. तर पॉवर किती आहे याला 3 आहे. पॉवर आहे 3 म्हणून त्याची काय बहुपदीची कोटी कोणती किती झाली 3 झाली. ठीक आहे. आता इथं 7x हा एकच पद दिला आहे इथं 7x. तर याचं काय हायेस्ट पॉवर तर काही दिलं नाहीये म्हणजेच काय असते त्याला 1 असते. ठीक आहे. म्हणजे एकच आहे. तर त्याचा पॉवर काय होईल 1 म्हणून याची डिग्री काय होईल 1 म्हणजे याची बहुपदीची कोटी पण काय झाली 1 झाली. तर बघा बहुपदीची कोटी कशाला म्हणतात बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला त्या बहुपदीची काय म्हणतात कोटी म्हणतात. पुढे बघा आता बहुपदीच्या काय त्याचे प्रकार बघू बहुपदीचे. तर बघा पहिला काय आहे मोनोमियल. पहिला आहे मोनोमियल बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. तर मोनोमियल म्हणजे काय मोनो म्हणजे एक म्हणून काय ती एक पदी. बायना म्हणजे दोन ज्याच्यामध्ये दोन पद असतात 2 टर्म्स म्हणजे द्विपदी. ट्राय म्हणजे 3. ठीक आहे 3 पद. तर त्याचे एक्झाम्पल दिले आहेत बघा. आता इथं काय फक्त एकच पद ओनली 1 टर्म. तर हे बघा एकच टर्म दिली आहे 5x
दुसरी आहे हे 2m स्क्वेअर आहे हे. इथं स्क्वेअर पाहिजे 2m स्क्वेअर. ठीक आहे. आता हे द्विपदी म्हणजे ज्याच्यामध्ये किती दोन टर्म असतात. तर बघा हा x प्लस फाय म्हणजे हा x एक टर्म झाला, हा फाय दुसरा टर्म झाला. आता दुसरा एक्झाम्पल बघा m स्क्वेअर मायनस 3. तर हा एक झाला आणि हा एक म्हणजे ही काय झाली द्विपदी म्हणजे याच्यामध्ये दोन पदे आहेत. आता ट्रायनॉमियल तीन पदे. तर बघा हे काय 3 टर्म्स. तर हा एक्झाम्पल बघा एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. तर हा एक पद झाला एक्स स्क्वेअर, हा 2x एक पद झाला आणि हा तिसरा पद म्हणजे हे काय झालंय ट्रायनॉमियल. ठीक आहे. तर बहुपदीचे प्रकार किती आहेत मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. एकपदी, द्विपदी आणि त्रिपदी. तर एकपदी मध्ये फक्त काय एक टर्म असते, ओनली वन टर्म. बायनॉमियल मध्ये 2 टर्म्स आणि ट्रायनॉमियल मध्ये 3 टर्म्स असतात. अशा प्रकारे आपण याचे काय शिकलो तर प्रकार शिकलो. हे झाले बहुपदीचे प्रकार. आता पुढे बघूया. पुढे काय आहे तर रूल्स फॉर डिव्हिजन. तर आपल्याला हे जे ऑपरेशन करावं लागेल बहुपदीवरती त्याच्यासाठी आता काही रूल्स लागणार आहेत. ते रूल्स आपण थोडक्यामध्ये शिकून घेऊया. तर बघा हा पहिला रूल आहे a ला घातांक m. काय a ला घातांक m भागीला a ला घातांक n. a ला घातांक m भागीला a ला घातांक n म्हणजे a चा m वा घात भागीला a ला a चा n वा घात. तर मग याचे काय हे बेस काय आहे याचे सेम आहे म्हणजे पाया काय आहे सेम आहे. तर पाया सेम आहे तर भागाकार असल्यावर काय होते घातांकाची वजाबाकी होते. हा पाया झाला a जसाचा तसा आणि हे m मायनस n. जर पाया इथे काय असेल सेम असेल इथं पाया सेम असल्यावर. ठीक आहे. तर काय होते भागाकार असल्यानंतर त्यांची काय होते घातांकाची वजाबाकी होते. आता हा बघा आपल्याला ते जेव्हा बहुपदीची कोटी काढताना आपल्याला भागाकार करावा लागेल तेव्हा आपल्याला हे तिथे कामात येईल म्हणून हे आपण लिहून घेतलंय. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक काय बाकी. कधी बाकी शून्य पण येते कधी थोडी उरते पण. ठीक आहे. तर हे भाज्य बरोबर काय भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजेच डिव्हिडंड इक्वल टू डिव्हिजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आता हे बघा ते जेव्हा आपण सॉल्व करू जेव्हा आपण बहुपदीची कोटी किंवा एक्सप्रेशन सॉल्व करू तेव्हा जर त्याला काय त्याला घातांक दिलेला नसेल तर एखाद्या संख्येला काय घातांक दिलेला नसेल बहुपदीमध्ये फॉर एक्झाम्पल हे बघा 3x काय स्क्वेअर प्लस आता हे 4x आहे. तर 4x ला घातांक नाहीये म्हणजे काय आहे 1 आहे. असं 1 लिहून घ्यायचं असते. आणि आता दुसरं काय म्हणते अरेंज द पॉलिनॉमियल इन डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने लिहायचं असते ते. तर बघा बहुपदी काय करावं लागते ही नेहमी उतरत्या क्रमाने लिहावं लागते. ठीक आहे. आता हा एक एक्झाम्पल दिला आहे जसं आता हा 4x raised to power 5 plus 7x cube plus 2x square plus 5x. ठीक आहे. तर याला काय नेहमी असंच लिहावं लागते उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. ठीक आहे. पहिल्यांदा हा मोठा घातांक नंतर हा लहान मग त्याच्यापेक्षा लहान आणि इथं नाहीये म्हणजे काय असते 1 असते. ठीक आहे. तर याला असं डिसेंडिंग ऑर्डरनेच लिहावं लागते जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा. जर हे असे मागे पुढे जरी असले तर याला असं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहून घ्यायचं. आता पुढे बघूया आपण. तर बघा काय करायचंय आपल्याला एक पदीला काय करायचं एक पदीने भागणे. ठीक आहे. तर आपल्याला एक्झाम्पल दिला आहे 15 p क्यूब भागीला काय
3p. ठीक आहे, 15p चा घन भागिला 3p. तर भागाकार म्हणजे काय असते, तर गुणाकाराची काय असते, उलट क्रिया असते. भागाकार म्हणजे काय असते, गुणाकाराची काय असते, उलट क्रिया असते. ठीक आहे, भागाकार म्हणजे अपोजिट ऑपरेशन. ठीक आहे, ऑफ काय, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, आता बघा, आता 15p³ डिवायडेड बाय 3p. हा भागाकार करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 3p एक पदीला कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार काय येईल, 15p³ येईल, हे बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे, पहिल्यांदा तर बघा आपण इकडे साईडला करूया. हे झाले 3p, हे 15p³. तर बघा आता हे इथं काय 15, म्हणजे हे 3×5 किती झाले, 15 झाले. आता हा p³ आहे. ठीक आहे, आणि इथं p आहे, म्हणजे किती आपल्याला, अजून 2p पाहिजे. म्हणजे इथे काय येईल, p². तर p² आणि हा p ला पॉवर काही नाही, म्हणजे काय 1 आहे, म्हणजे 2 अधिक 1 3 झाले, म्हणजेच हे 15p³ झाला. ठीक आहे, मायनस बाकी काय आली, 0 आली. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, बघा बाकी काय, म्हणजे काय झालं, हे भाज्य बरोबर काय होईल, भाजक. ठीक आहे, गुणिला काय, भागाकार, गुणिला भागाकार अधिक काय होईल, बाकी. ठीक आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक काय होईल, बाकी होईल. ठीक आहे, जर आपल्याला हे असं चेक करायचं असलं तर आपण इथं व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या, किंवा याला असं पण करता येईल. तर मग आपला आन्सर काय आला, 5p² आला. ठीक आहे, आपलं आन्सर काय झालं, हे 5p², म्हणजे आपला रिझल्ट हा आला. ठीक आहे, किंवा याला आपण असं पण 15, हे बघा आता मी दुसऱ्या कलरने लिहिते, हे काय 15p चा हा तिसरा घात असं पण म्हणू शकतो आपण, हा 3p. ठीक आहे, तिसरा घात किंवा त्याचं घन म्हणतो आपण. तर हे 15 झाले, p³ म्हणजे किती, 3 वेळा p चा गुणाकार. ठीक आहे, p गुणिला हे p झालं. ठीक आहे, आता हे 3 इंटू काय, p. आता हा p कॅन्सल झाला, हा p कॅन्सल झाला, 3×5 काय झाले, हे 15, म्हणजे किती उरला, हे 5 गुणिला काय, हे p इंटू हे p, म्हणजेच किती झाले, 5p². हा झाला आपला उत्तर. ठीक आहे, तुम्ही असं पण करू शकता. ठीक आहे, म्हणजे काय, एक पदीला एक पदीने भागणे. तर हे काय, हा पण एक पदच आहे आणि हा पण एक पद आहे, म्हणून ही काय झाली, एक पदी. ठीक आहे, म्हणजेच मोनोमियल. आता पुढे बघूया. तर बघा काय, बहुपदीला एकपदीने भागणे. आपण याच्या आधी काय बघितलं, एकपदीला एकपदीने भागणे, आता बहुपदीला एकपदीने भागणे. ठीक आहे, म्हणजे पॉलिनोमियलला मोनोमियलने भागणे. तर बघा एक्झाम्पल दिलाय आपल्याला, 6x³ किंवा 6x³ अधिक काय, 8x चा वर्ग भागीला काय दिलं आहे, 2x. तर आपण याचं भागाकार करूया. तर बघा हे भागीला काय, 2x, आणि हा 6x³ अधिक 8x². तर बघा आता हा पहिला पद, याला 2x ने भाग द्यायचं. ठीक आहे,
पहिल्या पदाला काय द्यायचं 2x ने भाग द्यायचं तर किती इथं बेतिरी किती हे झाले 6 आणि इथं x चा घन पाहिजे आपल्याला तर x चा घन पाहिजे म्हणून काय होईल इथं x आहे इथं x चा काय राहील वर्ग घ्यावा लागेल ठीक आहे हा x वर्ग म्हणजे हे 3 दुने हे 6 आणि हा x चा वर्ग आणि हा x म्हणजे x चा काय झाला घन झाला ठीक आहे मग आता हे 6x क्यूब मायनस 6x क्यूब हे काय झाला 0 आता हा दुसरा पद राहिला आपला प्लस काय झाला 8x स्क्वेअर म्हणजे 8x चा वर्ग आता बघा 8x चा वर्ग आणायसाठी काय करावं लागेल तर हे 8 आणण्यासाठी किती इथं 4 घेतले म्हणजे हे 4 दुने किती झाले 8 झाले ठीक आहे 4 दोन हे 8 झाले आणि इथं x चा वर्ग आहे म्हणून आता इथं x घेतला x चा स्क्वेअर झाला ठीक आहे आता हे वजा केले आपण बाकी काय आलं 0 आलं तर बघा इथं काय झालं इथं 2x आणण्यासाठी काय केलं पहिल्यांदा हे 6x क्यूब आणण्यासाठी काय केलं आपण इकडे लिहून देते मी म्हणजे तुम्हाला समजेल हे 6x क्यूब आणलं पण दिसत नाहीये हे बघा हे काय 6x क्यूब आणलं ठीक आहे हे पहिला पद तर त्याच्यासाठी काय केलं आपण हा 2x इंटू काय केलं हे 3x स्क्वेअर केला ठीक आहे हे काय केलं 3x स्क्वेअर केलं म्हणजे हा पहिली स्टेप झाली आता दुसरी काय झाली दुसरी आता हे 8x स्क्वेअर त्याच्यासाठी काय केलं आपण तर हे हा 2x याला काय केलं आपण 4x ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे म्हणजे हे 4 दुने 8 आणि हा x आणि x हा काय झाला x स्क्वेअर झाला ठीक आहे ही झाली दुसरी स्टेप म्हणजेच काय झालं इथं पण भागाकार बरोबर काय इथं भागाकार काय आला 3x स्क्वेअर प्लस 4x हा आपला काय आला भागाकार आला आता पुढे बघूया आपण तर काय इथं पण ती मागची स्लाइड ती रिपीट झाली बहुपदीला काय एकपदीने भागणे तर ते मागेच एक्सप्लेन केलं आपण इथं अजून एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तर आपण एक बुक मधलंच एक्झाम्पल घेतलंय हे बघा काय आहे 12p चा घन मायनस 6p चा वर्ग अधिक 4p भागीला काय हा कंस पूर्ण भागीला काय 3p चा वर्ग ठीक आहे तर आपण याला भाग देऊया हा बघा 3p चा हा वर्ग ठीक आहे हा इथं 3p चा वर्ग ठीक आहे ते 12p घन मायनस हे 6p चा वर्ग अधिक 4p ठीक आहे तर आता इथं बघा इथं काय आहे 12 तर मग हे किती झाले 3 चौक 12 ठीक आहे आणि p चा घन म्हणजे काय 1p घ्यावा लागेल हा घन हा वर्ग आणि हा p म्हणजे काय होईल हे p चा घन ठीक आहे तर इथं राहिला 0 12p घन मायनस 12p घन आता इकडे वरचे हे काय 6p ठीक आहे आता हे 6p चा वर्ग घेतला आपण तर आता इथं 6p चा वर्ग आणायचा आहे आपल्याला तर 6p चा वर्ग आणायला काय करावं लागेल हे 3 दुने 6 होतील ठीक आहे 3 दुने हे किती झाले 6 आणि हा p चा वर्ग ठीक आहे म्हणजे हा p चा वर्ग जसाचा तसा कारण हा इथं 3p चा वर्ग ऑलरेडी दिलाय ठीक आहे ते झाले 0 आता किती राहिला तर हे 4p राहिले ठीक आहे तर हे 4p तर आता इथं हे 4p राहिले तर आता इथं बघा याचा पॉवर
ह्या बाकीपेक्षा काय आहे मोठा आहे, म्हणजे आता इथं भागाकार आपलं संपलं. तर बाकी काय आली इथं, इथं बाकी आली 4p आणि भागाकाराला आपलं 4p वजा 2. ठीक आहे. हे बघा, बहुपदीचा भागाकार करताना काय करावं लागते, बाकी आले पाहिजे, बाकी काय शून्य आली पाहिजे. ठीक आहे, बाकी काय पाहिजे शून्य, किंवा भागाकाराची तेव्हा काय होते भागाकार पूर्ण होते, किंवा बहुपदी बाकीची कोटी, बाकी कुठे आहे ही बाकी झाली, ह्या बाकीची कोटी भाजक बहुपदीच्या कोटीपेक्षा काय पाहिजे लहान पाहिजे. तर भाजक बहुपदीची कोटी काय आहे 2 आहे, हे 3p² आहे म्हणजे 2 आहे, आणि याची 1 आहे 4p, म्हणजे इथं पॉवर ने म्हणजे काय आहे 1 आहे. ठीक आहे. तर ही कोटी काय असते याच्यापेक्षा लहान असते, तेव्हा काय होते भागाकाराची काय होते क्रिया पूर्ण होते. बाकी काय पाहिजे शून्य पाहिजे, किंवा याची कोटी ह्याच्यापेक्षा काय पाहिजे लहान पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हा भागाकार काय झाला आपला पूर्ण झाला आहे. आता पुढे बघूया आपण. तर इथं काही पॉइंट्स दिले आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स दिले आहेत बघा. जेव्हा बाकी काय येते शून्य येते, किंवा बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा कमी असते, तेव्हा काय होते भागाकार पूर्ण होते. आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, रिमाइंडर काय आला पाहिजे 0 आला पाहिजे, किंवा मग काय डिग्री ऑफ द रिमाइंडर इज लेस दॅन द डिग्री ऑफ डिव्हिजर. डिव्हिजर पेक्षा काय पाहिजे ते लहान पाहिजे, तेव्हा काय होते भागाकाराची क्रिया पूर्ण होते. आणि भागाकार करण्यापूर्वी काय बहुपदी घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहावे लागते, म्हणजे जसं आता x³ मग नंतर हे x² आहे प्लस असं x, म्हणजे हे काय उतरत्या क्रमाने लिहावं लागते. ठीक आहे, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण व्यवस्थित बघूया, तर तिथे तुम्हाला हे नीट समजून जाईल. आता पुढे बघू आपण, पुढे काय आहे. तर हे झालंय आपलं. तर आपलं इंट्रोडक्शन पार्ट काय संपलेला आहे. तर आपण पुढे काय बघू, प्रॅक्टिस एक्सरसाइज बघू. पुढे आपण प्रॅक्टिस एक्सरसाइज बघू 10.1. तर हा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.